The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the inimitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. शिवछत्रपतींच्या काळात दुर्ग स्थापत्याला मिळालेली अनोखी देणगी म्हणजे माचीची रचना. हा फक्त आणि फक्त मराठा काळात झालेला प्रयोग आहे आणि अतिशय यशस्वी प्रयोग झाला आहे. जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी माचीसारख्या रचनेत पैसा टाकला नाही, त्या पद्धतीचं स्थापत्य व्हिज्युअलाइज केलं नाही आणि एक्झिक्यूट तर अजिबात केलं नाही. तुम्ही म्हणाल तर छत्रपतींनी प्रत्येक लढवलेला किल्ला हा जागतिक वारसा असायला हवा, पण शेवटी जागतिक वारसा म्हणून तुम्ही ते नॉमिनेट करून आणता ते तेवढ्याच ताकदीनं सांभाळायची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. सुरुवातीला आम्ही शिवनेरी टाकला नव्हता, त्या एका साध्या कारणासाठी मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेत आणि रचनेत शिवनेरीला कुठेही स्थान नव्हतं. आज पन्हाळ्यावरती मला वाटतं एक 7-8 हजाराची लोक असतील. हे तालुक्याचं ठिकाण आहे, तिथं वेगवेगळी बांधकामं आहेत, मोबाईल टॉवर्स आहेत आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या किल्ल्याच्या असायला नकोत, परंतु त्या आज अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे पन्हाळी दाखल करताना आम्ही खूप स्केप्टिकल होतो आणि त्या नॉमिनेशनमधलं सगळ्यात त्यांना अपिलिंग हे वाटलं होतं की 17व्या शतकात जगाच्या पाठीवरती असा कोणताही राजा नव्हता की ज्यांनी लोककल्याणाचा विचार करून स्वतःचं म्हणजे रयतेचं राज्य ही संकल्पना मांडली आणि राबवली. नमस्कार. मला वाटतं मित्रांनो, शासकीय सेवेत असे खूप दुर्मिळ प्रसंग असतात की तुम्ही लहानपणी पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात साकारली जाणं हा एक रोमांचकारी अनुभव तुम्ही याची देही याची डोळा अनुभवता. त्या अनुभवाची प्रचिती घेऊन मी आपल्यासमोर उभा आहे. मला वाटतं कोणालाही स्वप्नवत वाटणाऱ्या गोष्टी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं युनेस्कोतलं नामांकन असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात तात्पुरती का होईना ते आणण्याचं सौभाग्य असो, हे कधीकधी नशिबानंच मिळावं लागतं. कुठेतरी मला वाटतं छत्रपतींचाच आशीर्वाद होता, पण ते स्वप्नही मनाशी होतं आणि ते स्वप्न जागवणारा होता सह्याद्री. आज थोड्या वेगळ्या अँगलने मी आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो. त्याचं सगळ्यात पहिलं कारण असं आहे की मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग करायचो. हे सगळे गड किल्ले पायथे घातलेत, पालथे घातलेले आहेत आणि हा किल्ला ह्या वाटेने इतक्या वेळा चढला आणि त्या वाटेने तितक्या वेळा चढला, अशा फुशारक्या मारणांपैकी मी पण एक होतो. आणि रविवार आला की काय कोणाला सांगायचं नाही, कोण आहे म्हणत आपण किल्ला आज इकडं आज तिकडं असं सगळं ग्रॅज्युएशन आमचं फक्त किल्ले भटकण्यात गेलेलं. आणि त्या काळातही आम्ही ते पुरातत्व विभागाचे निळे लाल बोर्ड बघायचो. इतके 500 रुपयाचा दंड, तितक्या याचा दंड. त्या काळात मी दैनिक देशदूतसाठी लिखाणही करायचो आणि त्याच्यात मी काही त्या काळात जहाल लेख लिहिलेत की पुरातत्व खातं झोपलं आहे का, आणि बघा बोर्ड शिल्लक आहे, मागे किल्ला पडला आहे. आणि त्या काळात SLR आणि सेल्फी वगैरे काढण्याची आम्ही कला इन्व्हेंट केली होती. पण मग नंतर हे पुरातत्व खातं खरंच असतं काय आणि कोण असतात, हे कुठून मंगळावरून आलेले लोक नाही आहेत. मग नक्की काय चालतं, हे त्याच्यासाठी काय शिक्षण घ्यावं लागतं, याचा थोडा शोध घेतला. डेक्कन कॉलेजपर्यंत पोहोचलो. डेक्कन कॉलेजमधून असं दिसलं की हे संशोधकांचं काम आहे आणि संशोधक बऱ्याच वेळा संशोधन करतात, छान पुस्तकं लिहितात, त्याच्यापेक्षा मोठी पुस्तकं लिहिली जातात आणि प्रत्यक्ष काम करणारे हे सरकारी विभागातले लोक असतात. त्याचा कधी संशोधनाशी संबंध असतो आणि कधी नसतो. मग ह्या नोकरीत जाण्यासाठी काय करावं लागतं. मग कळलं की एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण त्यांचा एक डिप्लोमा दिल्लीला असतो
तो केला तर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू संशोधक म्हणून नोकरी ह्या पुरातत्व खात्यात मिळते. असा आमचा प्रवास दिल्लीपर्यंत. आणि दिल्लीत सुदैवानं ते स्टाफ सिलेक्शनची कमिशनची परीक्षा जर पास होऊन 2001 साली पुरातत्व विभागात दिल्लीत नोकरीला लागलो. पण ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण असं, दिल्लीतल्या अनुभवातून एक मला कळलं की जागतिक वारसा नामांकनाची एक विशिष्ट प्रक्रिया असते, जी युनेस्कोकडे हे प्रस्ताव दाखल होतात संपूर्ण भारताभरातून. आणि हेडक्वार्टरमध्ये मुख्यालयात काम करत असल्यामुळे ही नेमकी प्रक्रिया कशी चालते हे बघण्याचा मला जवळून अनुभव आला. अर्थात मी सांगतो ती 2005-06च्या वेळेसची गोष्ट. आणि त्यातून आतून एकदा असं वाटायचं की अरे, महाराष्ट्रातून कधी कोणतं नॉमिनेशन पुढे आलं तर ते छत्रपतींच्या किल्ल्यांचं असलं पाहिजे. आणि सुदैवानं नशिबानं मला संधी दिली. दिल्ली, नंतर औरंगाबाद, मग म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, मग तिथून आसाम, गुवाहाटी, मिझोरम हा सगळा प्रवास करत मी परत महाराष्ट्रात आलो. आणि संचालक म्हणून इथं पुरातत्व विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर असं दिसलं एक जेमतेम 20 कोटीचा निधी असतो आणि त्यात तुम्ही फक्त 400 मॉन्युमेंटची देखभाल वगैरे करायची जबाबदारी तुमच्यावरती असते. आणि त्यात गड किल्ले, त्यांचं जागतिक वारसा म्हणून नामांकन. तर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की अतिशय हाताच्या बोटावर मोजण्या एवढी स्मारकं जागतिक वारसा म्हणून घोषित झालेली होती. अजिंठा आणि वेरूळ लेणी ही 81-82मध्येच आली होती. त्याच्यानंतर घारपुरी म्हणजे एलिफंटा केव्ज. नंतर आपलं मी भेटी स्टेशनच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्याला आपण नंतर दिलं आहे, अभिमानानं दिलं आहे. परंतु त्याचं जागतिक वारसा नामांकन जे आहे ते त्याच्या व्हिक्टोरियन शैलीच्या आर्किटेक्चरमुळे झालं आहे, हे आपण कृपया ध्यानात घ्यावं. ह्यानंतर जो जागतिक वारसा म्हणून आपल्याला मान मिळाला तो सुद्धा व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको आर्किटेक्चरल एन्सेम्बल ऑफ मुंबई ह्या नावानं मिळाला आहे. त्याच्यानंतर अर्थात नैसर्गिक वारसा म्हणून पश्चिम घाट हे जागतिक वारसा मानांकित झालं. पण नक्की हे असतं काय हे थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. युनेस्को आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो ठेवा आहे हे थोडक्यात आपण म्हणतो की आम्ही जगात भारी. तर हे जगात भारीचं सर्टिफिकेशन नक्की कोण करतं? तर जगात भारीचं सर्टिफिकेशन ऑन पेपर युनेस्को करतं. आणि युनेस्को एक मोठं सरकारी आंतरराष्ट्रीय सरकारी कार्यालय आहे. तिथे विहित नमुन्यात आपल्याला अर्ज दाखल करावे लागतात. तर इथं मी 2017-18ला जॉईन केलं. त्याच्या आधी छत्रपती संभाजी महाराजांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तावडेसाहेब माननीय मंत्री असताना एक हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन त्यांना डॉक्टर शिखा जैन, छत्रपती संभाजीराजे आणि या सगळ्यांनी एक हवाई केला होता, पाहणी केली होती. आणि हे किल्ले जागतिक वारसा मिळावं ह्या दृष्टीने त्यांनी त्या काळात बरीच हालचाल केली होती. पण ऑन पेपर जी नेमकी प्रक्रिया आपल्याला करावी लागते ती ह्याच्या आधी म्हणजे 2017च्या आधी कधी इनिशिएट झाली नव्हती. आता आपण बघताय की आजपर्यंत जवळजवळ 1223 स्थळांना हा दर्जा मिळालेला आहे. आणि त्यात आपल्याला दिसत असेल की सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र ह्या स्वरूपात हा दर्जा दिला जातो. अर्थात पश्चिम घाट हे नैसर्गिक आणि इतर जी जागतिक वारसा स्मारकं आहेत ती सांस्कृतिक ह्या कॅटेगरीत प्रस्तावित झाली होती. आणि आजपर्यंत आपल्याला भारतापुरतं बोलायचं झालं तर जवळजवळ 42 स्थळांना हा दर्जा मिळालेला आहे. किचकट वाटतंय समजायला, अजिबात वाचू नका. आणि युनेस्कोच्या ऑपरेशनल गाईडलाईन्स आहेत, पॅराग्राफ 77, त्यांनी काही क्रायटेरियाज दिलेले आहेत. म्हणजे 1 ते 10 हे निकष. आणि ह्या 10 निकषांमध्येच बसून आपल्याला तो विहित नमुन्यातला अर्ज दाखल करायचा असतो. आणि प्रस्ताव निवडण्याच्या आधी तुम्हाला हे निकष पण ठरवावे लागतात. तुम्ही नैसर्गिक किंवा सांस्कृतिक कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय करताय आणि मग नक्की तुम्हाला कोणता हे अप्लाइड आहे. अगदी एकच उदाहरण मी म्हणतो की मानवी सृजनशीलतेचा अतिशय उत्कृष्ट नमुना असणारी एखादी गोष्ट आपण प्रस्तावित करू शकतो. आणि अर्थात हे सगळे रिमेन्स आर्किटेक्चरल आहेत. त्याच्यामुळे वास्तू ती जगात अद्वितीय कशी आहे ह्या अनुषंगाने आपण प्रस्ताव दाखल करू शकतो. परंतु आपण
जो क्रायटेरिया निवडला होता तो होता क्रायटेरिया नंबर 4. तो म्हणजे इमारत म्हणजे स्थापत्य किंवा ती टेक्निकली ती इमारत वेगळ्या प्रकारची ह्याचं ते अद्वितीय उदाहरण आहे आणि ही इमारत किंवा या इमारतींचा समूह इतिहासातला विशिष्ट कालखंड विशद करतो. हा क्रायटेरिया आपण निवडला. आणि अजून एक क्रायटेरिया तो म्हणजे जागतिक बहुमूल्य असणाऱ्या कलाकृती, साहित्यकृती, त्यांच्याशी निगडीत घटना, सगळ्यात महत्त्वाचं जागृत परंपरा, कल्पना किंवा श्रद्धा. आता ह्याचा आपल्याशी मराठा गडकोटांशी काय संबंध आहे असंही तुम्ही विचाराल, पण ह्या 6 नंबरच्या क्रायटेरियाने किती मोठा रोल प्ले केला आहे आपण हे बघणारच आहोत. आता नॉमिनेशन टू इन्स्क्रिप्शन म्हणजे नामांकन ते मानांकन हा अतिशय एका अर्थाने चॅलेंजिंग प्रवास होता. सर्वप्रथम आपण 2021मध्ये हा प्राथमिक अर्ज तयार केला. हा आपण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला म्हणजे केंद्र सरकारला पाठवला. त्याची छाननी होऊन त्यांनी हा युनेस्कोकडे पाठवला. युनेस्कोला तो पटला म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर हा टाकला आणि हा तिथं त्यांच्याकडे दाखल झाल्यापासून 1 वर्ष आपल्याला असतं आपल्या बाकीच्या प्रोसेस करायला आणि अंतिम अर्ज दाखल करायला. म्हणजे हा फक्त प्राथमिक प्रस्ताव आहे, हा प्राथमिक अर्ज आहे आणि ह्या प्राथमिक अर्जात सुरुवातीला आपण 14 किल्ल्यांचा समावेश केला होता. आणि अर्थात जे फायनल डॉजियर असतं किंवा एक अंतिम प्रस्ताव जो असतो तो बनवणं अतिशय किचकट काम असतं. आता तुम्ही पहिल्यांदा स्थापत्याची मूल्य म्हणून निवडली आहेत, तर किल्ला म्हणून तुम्ही ज्या गोष्टी प्रस्तावित करताय ह्या स्थापत्य रचनांची सगळी मूल्य तुम्हाला विशद करावी लागतात आणि त्याच्यात जागतिक अद्वितीय काय आहे हे वकिली पद्धतीनं तुम्हाला युनेस्कोला सांगावं लागतं. तर मला वाटतं इथं जमलेली सगळीच डोळस आणि अभ्यासू लोक आहेत. तर मला काही मोजके प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला देता येतात का सांगा. पहिली गोष्ट, दुर्ग स्थापत्य किंवा किल्ला. प्रमुख घटक तटभिंती, बुरुज, त्याच्या कमानी आणि आतल्या वास्तू हे असतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नैसर्गिक भूरचनेचा वापर करून त्या किल्ल्याचा आकार किती एफिशियंट आणि किती मजबूत केला आहे, किती डिफेन्सच्या दृष्टीने वेगळा केला आहे हेही आपण त्याच्यात बघतो. पण मला एक सांगावं, बहमनी काळात बांधल्या गेलेल्या तटभिंती ह्या निजामशाही काळात बांधल्या गेलेल्या तटभिंतींपासून कशा वेगळ्या होत्या आणि निजामशाहीतल्या तटभिंती या मराठाशाहीतल्या काळातल्या तटबंदींपासून काय वेगळ्या होत्या. पटकन मला कोणीतरी 5-5 कॅरेक्टर्स सांगावीत. आणि मग त्याच्यानंतर मूळ जो प्रश्न आहे की मराठाकालीन दुर्ग स्थापत्याची ही वैशिष्ट्ये होती आणि ती जगात अद्वितीय आहेत असं वकिली पद्धतीनं आपल्याला युनेस्कोला पटवून द्यायचं आहे. तुमच्या आमच्यात खूप भावना आहेत, आपल्याला छत्रपतींबद्दल अतीव आदर आहे आणि आपण एक वेळ आपली संपूर्ण तार्किक बुद्धी बाजूला ठेवून त्याच्या पुढे 4 पावलं जाऊन आपण छत्रपतींना वंदन करतो आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करायची तयारी असते. पण अहो, तुम्ही ज्यांच्याकडे अर्ज करताय ते या भावनांचा विचार करत नाहीत, तर ते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ह्या पद्धतीनं सगळं काम तिथं चालतं. तर हा प्रश्न बनवताना एक अतिशय मोठी अडचण आली, म्हणजे दुर्ग साहित्य अतिशय विपुल प्रमाणात आज आपल्याकडे उपलब्ध आहे असं आपण म्हणतो, पण दुर्ग स्थापत्याचा वास्तुविवेचनात्मक अभ्यास एक चांदोरकर सरांचं रायगडावरचं पुस्तक सोडलं तर आर्किटेक्चरल अँगलनी लिहिली गेलेली इंग्रजी भाषेतली पुस्तकं नाही आहेत. जेव्हा आम्ही नामांकन दाखल केलं तर डॉजियर जवळजवळ एक 5,000 पानाचं होतं आणि त्यांना क्रॉस रेफरन्सिंगसाठी की तुम्ही मांडलंय हे खरं हे त्यांना पटण्यासाठी ते पब्लिश डोमेनमधल्या गोष्टी बघतात आणि दुर्दैवानं ह्याच्या बाबतीत इंग्रजी भाषेतलं साहित्य आपलं अतिशय कमी आहे. तर मी आवर्जून विनंती करीन, मराठी भाषेचा अभिमान आपल्याला हवाच हवा, परंतु ह्या साहित्याची निर्मिती इंग्रजीत पण व्हावी. म्हणजे असे प्रस्ताव जेव्हा आपण जगासमोर नेतो, इव्हन देशासमोरही नेतो, मी म्हणतो हिंदीतही ही विपुल साहित्य निर्मिती हवी. छत्रपती आपल्या देशात प्रत्येक भाषेत पोहोचावेत. हा एक तांत्रिक भाग झाला. नंतर अर्थात मी सांगेन की
दुर्ग स्थापत्याचं मराठाकालीन विशेषतः शिवकालीन एक वैशिष्ट्य आपल्याला निश्चित सापडलं की जे जगात अद्वितीय आहे. शिवछत्रपतींच्या काळात दुर्ग स्थापत्याला मिळालेली अनोखी देणगी म्हणजे माचीची रचना. हा फक्त आणि फक्त मराठा काळात झालेला प्रयोग आहे आणि अतिशय यशस्वी प्रयोग झाला आहे. जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही राज्यकर्त्यांनी माचीसारख्या रचनेत पैसा टाकला नाही, त्या पद्धतीचं स्थापत्य व्हिज्युअलाइज केलं नाही आणि एक्झिक्यूट तर अजिबात केलं नाही. एनिवे, तर अर्थात अशा प्रकारचं किचकट काम करण्यासाठी आपण एक डेडिकेटेड टीम निवडली, डॉक्टर शिखा जैन, ज्यांना राजस्थानच्या जागतिक वारसा नॉमिनेशन बनवण्याचा अनुभव होता आणि तो सक्सेसफुली इन्स्क्राईब करण्यात त्यांनी राजस्थान सरकारची मदत केली होती. तर डॉक्टर शिखा जैन आपण यांची निवड केली आणि अर्थात त्या आर्किटेक्ट आहेत, त्याच्यामुळे त्यांचा भर पूर्णपणे वास्तुशास्त्रीय विवेचन आणि क्रायटेरिया फॉर आणि आर्किटेक्चरल ॲट्रिब्यूट्स असाच होता. म्हटलं मॅडम आपण 6 नंबरही घेतो आहे. तर त्या म्हणाले नाही नाही, युनेस्को ॲक्च्युली डज नॉट एनकरेज बायोसेंट्रिक नॉमिनेशन्स. आता म्हणजे छत्रपतींचे किल्ले अशा नावानं तुमचं नामांकन जाऊ शकत नाही. त्यांना म्हटलं हो मॅडम, याची मला पूर्ण कल्पना आहे, पण आपण गनिमी कावा खेळतो आहे सगळं छत्रपतींचं, पण ते मराठा आर्किटेक्चर ह्या नावाखाली सध्या तरी आपण पाठवतो आहे आणि अर्थात तो छत्रपतींच्या किल्ल्यांचा गुणगौरव हाच आपला त्याच्यामागचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीनं क्रायटेरिया 6 हा खूप महत्त्वाचा ठरतो आणि तो म्हणजे श्रद्धा, परंपरा. आणि त्या परंपरांमुळे आजचे आपल्या आयुष्यात झालेले बदल. त्या म्हणाल्या काय आहे? तर म्हटलं स्वराज्य ही संकल्पना. स्वराज्य ही संकल्पना, हाँ वो तो ठीक है, वो बाल गंगाधर तिलक जी का कुछ था ना नाही मॅडम, तो छत्रपतींनी कॉइन केलेला शब्द आहे, ती छत्रपतींची संकल्पना आहे आणि हे राज्य असं आहे की जनतेच्या कल्याणासाठी आणि रयतेच्या कल्याणासाठी असलेलं राज्य आहे. म्हणजे छत्रपतींनी माझं राज्य हे कधीच म्हटलं नाही. स्वराज्य, आपलं राज्य, आणि त्याच्यासाठी हा क्रायटेरिया 6 महत्त्वाचा ठरतो. थोड्या त्या साशंक होत्या की काय त्या गोष्टीचा फार एवढा काही, पण ठीक आहे, आम्ही आमचा डायरेक्टर या पदाचा वेटो वापरला आणि ते थोडं रेटलं. मग शोधाशोध संपूर्णपणे सगळ्या किल्ल्यांचं एकदा मॅपिंग केलं. त्यात जो काही आपल्याकडे डेटा उपलब्ध होता त्याची एक आपल्या इन्व्हेंटरी तयार केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ल्यांचं सिलेक्शन. तुम्ही म्हणाल तर छत्रपतींनी प्रत्येक लढवलेला किल्ला हा जागतिक वारसा असायला हवा, पण शेवटी जागतिक वारसा म्हणून तुम्ही जे नॉमिनेट करून आणता ते तेवढ्याच ताकदीनं सांभाळायची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते आणि ती जबाबदारी कोणीच नाकारत नाही आहे. शासन म्हणून तर आपण ती अजिबात नाकारत नाही आहे, पण त्याच्यासाठी तेवढा पैसाही उभा करावा लागतो आणि त्याच्यासाठी एक दीर्घकालीन व्यवस्थापन तिथं अस्तित्वात असावं लागतं. आज ती परिस्थिती नाही आहे, पण हे इन्स्क्रिप्शन, हे नॉमिनेशन आपल्याला मिळालेलं आहे. तर टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती आता तशी तयार होणार आहे आणि त्यासाठी आपण सगळेच एकत्र काम करणार आहोत. पण सुरुवात करायची म्हणून आपण सुरुवातीला काही सिलेक्टिव्ह किल्ले घेतले. एक असं दिसलं की संपूर्ण स्वराज्य जे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेलं आहे त्यात एक किल्ल्यांचं जाळ आहे आणि त्या किल्ल्यांच्या जाळ्यामध्ये जसं आज जिल्ह्याच्या ठिकाणाचं स्थान प्रमुख असतं, तर असे काही प्रायमरी फोर्ट्स आहेत, काही सेकंडरी आहेत आणि काही टर्शरी आहेत. आणि ह्या किल्ल्यांच्या नेटवर्कमुळे हे स्वराज्याची मजबूत वेण छत्रपतींना घालता आली आहे. तर टेक्निकली हे नेटवर्क कसं फंक्शन करत होतं, या किल्ल्यांचा एकमेकांशी काय संबंध होता आणि इतिहासातले अनेक दाखले की हे किल्ले तिथं ठळक आणि प्रमुख का आहेत हे आपल्याला त्या डॉझवेमध्ये द्यावे लागले. आणि त्यात सुरुवातीला 19 किल्ले की जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणून फंक्शन करत आहेत आणि आजूबाजूचे किल्ले थोडे त्या मानानं सेकंडरी आहेत असं आपल्याला दिसलं. आणि एक लक्षात आलं की या सगळ्याच किल्ल्यांची रचना ट्रेड रूट्सच्या काठी आहे. म्हणजे महसूल हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. छत्रपतींना 2दा सुरतेचा खजिना आणावा लागला. ट्रेड रूट्स होते, व्यापारी वाटा होत्या, त्यांवरचं सुद्धा नियंत्रण हे राज्याच्या महसुलासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे हे किल्ले
ह्या वाटांवर बसलेले आपल्याला दिसून येतात आणि तो संबंधसुद्धा आपल्याला अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं ह्या डॉजियरमध्ये मांडावा लागतो. हेच सगळं अतिशय विस्तृत विवेचन आपण मांडलं आहे की त्याची पोझिशनिंग काय होती, हे ट्रेड रूट्स कुठून कुठे जाणारे होते आणि कोणते किल्ले ते ट्रेड रूट्स कमांड करत होते. हेच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंट्रल पेरिफेरी आणि त्याच्यात सगळं स्वराज्याचं जाळं कसं तयार झालेलं होतं हे आपण परत कागदोपत्री व्यवस्थित प्रकाशित केलं, युनेस्कोला सादर केलं. त्या व्यतिरिक्त प्रत्येक ह्याच्यात मायक्रो लेव्हलला सुद्धा स्वराज्याची रचना कशी होती, महसुली दृष्टीने आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हे किल्ले कसे कार्यरत होते, त्याचा दैनंदिन आयुष्याशी आणि स्वराज्याच्या अस्तित्वाशी कसा संबंध होता हे सुद्धा आपण ऑन पेपर मांडलं. आणि अर्थात जे शेवटी 12 किल्ले निवडले गेले त्यात अतिशय अभिमानाने मी सांगतो की आपला साल्हेरचा किल्ला हा त्यात प्रथम होता. हा उत्तर सीमांचं रक्षण करणारा किल्ला, तसंच जी सुरतेहून लूट आणली किंवा साल्हेरचं युद्ध आहे ह्याच्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात साल्हेरला किती महत्त्वाचं स्थान आहे हे मी वेगळं सांगायला नको. पण स्थापत्यशास्त्रीय दृष्ट्या बेलातकडे नैसर्गिक रचनेचा अतिशय उत्तम वापर आणि मला वाटतं सह्याद्रीतला सगळ्यात उंच किल्ला म्हणून हा त्याच्यात असायलाच हवा होता. शिवनेरी हा अतिशय क्रिटिकल आणि नाजूक मुद्दा. सुरुवातीला आम्ही शिवनेरी टाकला नव्हता त्या एका साध्या कारणासाठी, मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्थापनेत आणि रचनेत शिवनेरीला कुठेही स्थान नव्हतं. छत्रपती शिवनेरी जिंकू शकले नव्हते. नंतरच्या पेशवाईत खूप उशिरा शिवनेरी हा स्वराज्यात दाखल झाला होता. त्याच्यामुळे तिथं असलेलं आर्किटेक्चर एक पेशवा काळात तयार झालेलं फॉलिएज आर्चवालं गेट सोडलं आणि नंतर एका मंदिराची जी स्थापना झाली आहे तेवढं सोडलं तर तिथं मराठा लेअर दाखवणारं कोणतेही आर्किटेक्चर रिमेन्स नव्हते. तर छत्रपतींचा तिथं जन्म झाला आहे, आपल्या सगळ्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. ह्या गोष्टी पोटी आपण तो त्याच्यात टाकला आणि आपण त्याच्यामुळे कसं अडचणीत आलो हे आपण बघणारच आहोत. लोहगड याबद्दल काही वेगळं सांगायला नको. स्थापत्य रचनेच्या दृष्टीने अतिशय हा देखणा किल्ला आहे. सगळी वळणावळणाने चढत जाणारी वाट जी प्रत्येक बुरुज अडवतो आणि प्रत्येक बुरुज ही शत्रूची एंट्री कमांड करतो, रोखतो, हा अतिशय देखणा किल्ला आणि मराठा स्थापत्याचं अतिशय उदाहरण म्हणून, उत्तम उदाहरण म्हणून आपण लोहगडकडे बघतो. त्याचा समावेश ह्या नॉमिनेशनमध्ये करण्यात आला. छत्रपतींच्या स्वराज्य रचनेत जलनीतीचाही समावेश होता आणि खांदेरीचा किल्ला आपण पाहिला तो स्थापत्यदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी आहे की त्याच्या बांधकामात कुठेही चुन्याचा किंवा कोणत्या मॉर्टरचा वापर झालेला नाही आहे. जड शिळा एकमेकांवर रचून ह्याच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. समुद्राच्या लाटांच्या धडका लागतात, मध्ये ज्या फटी आहेत त्याच्यातून सगळं पाणी जातं आणि परत येतं, परंतु त्या भिंती उभ्या राहतात. त्या आज मोठाली होर्डिंग्स ती भोकं पाडून ठेवलेली असतात. तेच तंत्र थोडक्यात किल्ल्याची भिंत बांधताना वापरलेलं आहे. आणि हे अशासाठी की ह्या किल्ल्याच्या भ्रूणहत्येचा प्रयत्न इंग्रजांनी केलेला आहे. किल्ला जन्माला यायच्या आधीच त्याच्यावरती हल्ले करून तो पाडण्याचा प्रयत्न आणि इंग्रजांशी लढता लढता छत्रपतींनी हा किल्ला बांधला. त्याच्यामुळे एक आगळी वेगळी रचना जन्माला आली. त्याच्यामुळे ती युनेस्कोच्या नॉमिनेशनमध्ये आपण ठेवली. रायगडाबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. मी अजिबात पुनरावृत्ती करणार नाही की आपण रायगड या प्रस्तावात का ठेवला आहे. अर्थात राज्याभिषेकाचं स्थान, राजधानीचं स्थान, जागतिक वारसा म्हणून एकच महाराजांचा किल्ला पाठवायचा असा निर्णय आपल्याला करावा लागला असता तर आपण हा एकमेव किल्ला पाठवला असता. राजगडाबद्दल वेगळं सांगायला नको. 24-25 वर्ष हा छत्रपतींची राजधानी म्हणून होता. तिन्ही म्हणजे प्रतापगड असो, राजगड असो, माचांची बांधकामं म्हणजे मग आपण कोणीतरी बालेकिल्ला म्हटलं तर राजगडाचा बालेकिल्ला ऑलरेडी अस्तित्वात होता आणि माचांनंतर बांधला गेलेल्या आहेत. जास्त तो प्रत्येक माची मला वाटतं एका वेगळ्या किल्ल्यासारखं त्या काळात फंक्शन करत होती आणि किल्ल्याची मजबूती ह्या त्या माचींनी वाढवलेली आहे. अर्थात छत्रपतींच्या काळात पूर्णपणे नव्यानं बांधला गेलेला किल्ला प्रतापगड
जावळीच्या खोऱ्यावरचं म्हणजे कमांडिंग पोझिशन ह्या किल्ल्याकडे आहे. कोकणातून ज्या घाटवाटावरती घाटाकडे येतात त्यांनाही संपूर्णपणे हा कंट्रोल करतो आणि महसुलीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा असल्यामुळे छत्रपतींनी जावळीच्या महाराजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला आणि त्याच्या जास्त मजबूतीसाठी तिथं एक नवीन किल्ला बांधला आणि तोही ह्या नॉमिनेशनचा पार्ट होता. सुवर्णदुर्ग एक आगळा वेगळा किल्ला आहे छत्रपतींच्या काळात. तसंच नंतर आंग्र्यांच्या काळात हा मोठा एक नाविक तळ होता. आणि पुढचा जो किल्ला आहे पन्हाळा, हाही थोडा अडचणीचा विषय होता अशासाठी की पन्हाळ्याचे अतिशय वेगवेगळे लेयर्स आहेत. राष्ट्रकूट काळ आहे, बहमनी आहे, विजापूरची आदिलशाही आहे. ह्यांनी प्रचंड बांधकामं तिथं केलेली आहेत. त्याच्यातलं मराठा लेयर तिथं त्या मानाने अतिशय इन्सिग्निफिकंट आहे. आणि दुसरं आज फक्त किल्ले क्रायटेरियात बसतात एवढाच भाग नाही आहे, तर त्याची भविष्यातली मॅनेजमेंट, त्याचं कॉन्झर्वेशन आणि त्याला लिगल प्रोटेक्शन आपण काय देत आहे हे सुद्धा युनेस्को तेवढंच बारकाईनं बघतं. आज पन्हाळ्यावरती मला वाटतं एक 7-8 हजाराची लोकवस्ती आहे. हे तालुक्याचं ठिकाण आहे. तिथं वेगवेगळी बांधकामं आहेत, मोबाईल टॉवर्स आहेत आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या किल्ल्याच्या आत असायला नकोत, परंतु त्या आज अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे पन्हाळी दाखल करताना आम्ही खूप स्केप्टिकल होतो. गड संवर्धन समिती आहे आणि बाकी बरेच रेटे होते, त्याच्यामुळे पन्हाळ्याचा समावेश त्या काळात आपण केला आहे. विजयदुर्ग, तर जी सी फोर्टची टायपॉलॉजी आहे, विजयदुर्ग हा जमिनीला जोडलेला आहे आणि आत गेलेलं ऑलमोस्ट एक बेटच आहे जमिनीला जोडलेलं. तिन्ही बाजूनी पाणी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की तिथं एक पाण्याखालची भिंत आहे की जिथं इंग्रजांची किंवा परकीयांची जी खोल बुडाची गलबतं होती ती आपटून फुटायची आणि आपल्या सपाट बेसवाल्या नावा आत यायच्या. तर कदाचित ही भूरचना तिथं आहे हे लक्षात घेऊनच किल्ल्याचं बांधकाम तिथं झालेलं असणार आहे असं दिसतं. आणि डबल फोर्टिफिकेशन आहे. सिंधुदुर्गाची आपण टायपॉलॉजी पाहिली तर ते संपूर्णपणे एक बेट आहे आणि बेटावरती बांधकाम झालेलं दिसतं. तर अशा वेगवेगळ्या टायपॉलॉजीमधले किल्ले आणि स्वराज्याचं संरक्षण करणारी फोर्टिफिकेशन्स किती वेगवेगळ्या प्रकारची होती हे आपण ह्या नॉमिनेशनमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. हा संपूर्णपणे महाराजांनी नव्यानं वसवलेला किल्ला आहे आणि अर्थात जिंजीच्या समावेशाशिवाय हे नॉमिनेशन पूर्ण होणं अशक्य होतं. छत्रपतींचा दक्षिणेतला दिग्विजय आणि जिंजीचा किल्ला हा राजा महाराजांच्या काळातही स्वराज्याची राजधानी म्हणून कार्यरत होता. तर स्वराज्याची आपण कहाणी आपल्या किल्ल्यांच्या माध्यमातून सांगत असू तर जिंजीच्या उल्लेखाशिवाय ही कहाणी अपूर्ण आहे. त्याच्यामुळे जिंजीचाही किल्ला समावेश या नॉमिनेशनमध्ये केला. हे दाखल झाल्यानंतर म्हणजे एक जवळजवळ 5000 पानाचं डॉझियर आपण युनेस्कोला सादर केलं. नंतर युनेस्कोमध्ये एक पद्धत आहे की इनॉनिमस रिव्ह्यूज होतात, डेस्क रिव्ह्यू असतात, म्हणजे तुम्ही दिलेलं बार्ड लोक वाचतात. तर हे सबमिशन आपल्याला एक तर इंग्लिश किंवा फ्रेंच या 2 भाषांमध्येच करण्याची मुभा असते. आणि याच्याबरोबर आपण केलेलं डिजिटल मॅपिंग, मॅप्स, प्लॅन्स, एलिव्हेशन, कॉन्झर्वेशनचे कंडिशनल रिपोर्ट्स आणि भविष्यात आपण ह्याचे कॉन्झर्वेशन काय पद्धतीनं करणार आहोत, त्याच्यासाठी फायनान्शियल प्रोव्हिजन्स काय असतील आणि याच्यासाठी नक्की सरकार म्हणून आपण काय रचना मांडत आहोत व्यवस्थापनाची, हे सगळं आपल्याला युनेस्कोला विशद करावं लागतं आणि त्या कमिटमेंट्स आपल्याला भविष्यात पाळाव्या लागतात. बऱ्याच वेळा ती प्रॉपर्टी चांगल्या अवस्थेत असते, चांगल्या मॅनेजमेंट सिस्टीम तिथं असतात, त्याच्यामुळे युनेस्कोला स्वीकारायला अवघड जात नाही. आता किल्ल्यांच्या बाबतीत ती परिस्थिती दुर्दैवानं नाही आहे. तर पुढच्या 10 वर्षाचा प्लॅन आपण युनेस्कोला दिला आहे आणि 10 वर्षात आपल्याला त्या कमिटमेंट्स पाळायच्या आहेत. म्हणजे हे कायमचं दिलेलं पद्मश्री नाही आहे, हे युनेस्को परतही घेऊ शकते जर का तुम्ही त्यांच्या स्टँडर्ड्सनी मेंटेन नाही केले. तर एक 10 वर्षाचा कालावधी आपल्याकडे आहे, त्याच्यातलं पहिलं वर्ष संपत आलं आहे. तर आपण काय केलं आहे आता हळूहळू पाहायला लागेल आणि टाईम इज ॲक्च्युली क्लिकिंग. तर मग हे सगळं घडवून आणण्यासाठी अतिशय उच्च स्तरावरती बैठका झाल्या आपल्याला दिसत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी वेळोवेळी फील्ड व्हिजिट्स केल्या
आणि विशेषतः पन्हाळ्यात जिथं लोकही स्केप्टिकल होती, आंदोलनही झाली होती की आम्हाला जागतिक वारसामध्ये आमचा समावेश नको, तर त्या लोकांचंही काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं होतं आणि ते शासनाच्या सर्वोच्च पातळीवरून वेळोवेळी ते केलं गेलं आणि त्याच्यामुळे पन्हाळा हा जागतिक वारसा म्हणून दाखल करण्यात आम्हाला खूप मोठी मदत झाली. 24-25मध्ये आपण एकटे नव्हतो. आता ही कॉम्पिटिशन काय, कारण युनेस्कोचा नियम आहे एका वर्षी एक देश एकच नॉमिनेशन पाठवू शकतो. आपल्यासारखे भारतात भरपूर ॲस्पिरंट्स आहेत. प्रत्येकाला वाटतं माझ्या इथलं काहीतरी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज व्हावं. त्या दृष्टीनं 24-25मध्ये संपूर्ण भारतातून ASIला 7 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यात आपल्याला कॉम्पिटिशन तगडी होती. ओरछा होतं, वाराणसी होतं, सारनाथ होतं आणि त्यातले 5 प्रस्ताव ASIनं आणि संस्कृती मंत्रालयानं माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले. सांगायला मला आनंद होतो की त्या 5 पैकी 2 प्रस्ताव महाराष्ट्राचे होते. कोकणातली कातळ शिल्प आणि आपले गडकिल्ले हे 2 प्रस्ताव केंद्रीय संस्कृती मंत्रालयानं माननीय पंतप्रधानांना सादर केले आणि पंतप्रधान कार्यालयानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची निवड केली भारताचं नॉमिनेशन म्हणून. आणि पुढे हा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला गेला आणि युनेस्कोला मदत करणारी एक आयकॉमस म्हणून संस्था आहे. ह्या आयकॉमसच्या किंवा नाही ह्याचं फिजिकल व्हेरिफिकेशनही होतं. योली जो कोरियाचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याबरोबरीनंच ASIचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल जानवी शर्मा आपल्याला दिसत आहेत. हा सगळा पूर्ण पॅराफर्निलिया ह्या सगळ्या किल्ल्यांवर गेला. काही ठिकाणी त्यांना सारख्या ठिकाणी त्यांना वेळेअभावी शक्य नव्हतं. तिथं हेलिकॉप्टरनी आपण त्यांना ते सगळं दाखवायची व्यवस्था केली आणि ह्यांनी प्रत्येक स्टेक होल्डर्सबरोबर मिटिंगही घेतल्या. सरकारी पातळीवरती ह्याला किती प्राधान्य दिलं आहे हेही त्यांनी समजून घेतलं आणि स्थानिक पातळीवरती आपल्यासारख्या ज्या किल्ल्यांवरती काम करणाऱ्या संस्था आहेत यांच्याशी या तज्ज्ञांनी संवाद साधला. सुदैवानं आपल्या किल्ल्यांच्या नियतीचा फैसला 47व्या संमेलनात होणार होता आणि 46व्या संमेलन मला वाटतं बुडापेस्ट किंवा अशा कोणत्या तरी देशात होणार होतं. त्यांनी नाकारलं आणि आपण म्हणजे भारताने हे दिल्लीत करायला तयारी दाखवली. त्याच्यामुळे 46वं वर्ल्ड हेरिटेजचं संमेलन होतं ते नवी दिल्लीत झालं. मग एक फ्युचर कॅनव्हासिंग म्हणून आपण तिथं आपल्या गडकिल्ल्यांचं एक पॅनल एक पूर्ण पॅव्हिलियन तयार केलं होतं. टू द स्केल मॉडेल तयार केली होती आणि आपण बघताय की काही काळ मी संचालक म्हणून नव्हतो तर तत्कालीन संचालक आहेत सुजित उगले आणि पॉलिटिकल लेवलवरती सुद्धा आपण बघतोय की जे युनेस्कोतले राजदूत आहेत श्रीयुत विशाल शर्मा ते आपल्या वतीनं आपली बाजू मांडणार होते युनेस्कोत. त्यांनी वेळोवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आता ह्याचा उल्लेख मी मगाई केलेला आहे आणि हे सगळं असूनही युनेस्कोला जी समिती असेस करते आयकॉमस त्यांच्या पसंतीस आपण दुर्दैवानं उतरलो नाही. 2 ऑब्जेक्शन्स होती. एक तर पन्हाळ्याचं मॅनेजमेंट आपण नक्की कसं करणार आहोत याबद्दल लोक अजूनही साशंक आहेत आणि दुसरं म्हणजे शिवनेरीवरूनही त्यांनी भरपूर आपल्याला तासलं आहे की हा मराठा संपूर्ण नीतीत हा कसा बसत होता आणि स्वराज्य निर्मितीत शिवनेरीने कसा हातभार लावला हे तुम्हीच आम्हाला समजावून सांगा. आणि आपल्याला ते अतिशय जड गेलं आहे. कुठून तरी खूप तो बादरायण प्रयोग आपण असा केला आहे की गनिमी कावा युद्धनीती आणि ती छत्रपतींच्या आधी त्यांच्या थोरल्या महाराजांच्या काळात आणि मलिक अंबरच्या काळात आणि थोरल्या महाराजांकडे हा किल्ला होता असा खूप ओढून ताणून आपण तो संबंध कसा बसा जोडून आणला ते फार त्यांनी कन्व्हिन्स झाले नाहीत. तर आयकॉमस काय करते तर आयकॉमस आपलं मत युनेस्कोला सांगते. तर पहिलं असतं त्यांचं मत ते म्हणजे आय इज इन्स्क्राईब्ड, दिस नॉमिनेशन इज वर्थ इन्स्क्रायबिंग म्हणून दे रिकमेंड दॅट प्रपोजल ॲज आय. दुर्दैवानं तसं आपल्या बाबतीत घडलं नाही. त्यांचा दुसरा ऑप्शन असतो आर म्हणजे रिजेक्टेड. त्यांनी तेही केलं नाही.
त्यांनी तिसरा पर्याय स्वीकारला, तो म्हणजे डिफरल और डी. त्यांनी आपल्याला डी दिला. आम्हाला तर काही पटलं नाही आहे हे, पण आता तुमचं तुम्ही बघा. आणि त्यावेळेस मी परत आलो. खारगे सर आणि आमची बरीच चर्चा झाली की आता पुढे हे सगळं असं झालं तर काय, आपण खूप पुढे गेलो आहोत आणि हे नाही मिळालं तर खूप दुर्दैवाची परिस्थिती तयार होईल. तर त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की सर, आपल्याला अजूनही एक अपिलिंग बॉडी आहे, ते म्हणजे युनेस्कोची असणारी सांस्कृतिक समिती. या संस्कृती समितीचे 21 देश सदस्य असतात आणि आयकॉमर्सनी जरी आपल्याला डी दिलेला असला तरी त्यांच्याकडे अपील करण्याची सोय आपल्याला असते. आणि तिथं मात्र डिप्लोमॅटिक पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. डिप्लोमॅटिक म्हणजे खऱ्या डिप्लोमसीनं जावं लागेल. त्याच्यासाठी ह्या 21 देशांचे राजदूत आपल्याला गाठावे लागतील. त्याच वेळेस सुदैवानं एक ॲडव्होकेट आमचे मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केले. आणि ॲडव्होकेट शेलार साहेबांनी ती परिस्थिती पाहिली. त्यांनी युनेस्कोच्या डीजींना एक तांत्रिक सादरीकरणासाठी विनंती परत एकदा केली. एक पूर्ण मोठी आपली एक टेक्निकल टीम युनेस्कोच्या डीजींना आणि ह्या एक्सपर्ट्सना, आता हे एक्सपर्ट्स युजली फेसलेस असतात, पण पहिल्यांदा फेस टू फेस डिस्कशनची संधी शेलार साहेबांमुळे त्यांनी आपल्याला दिली आणि ती पण एक सादरीकरणाचा एक राऊंड झाला. आणि हे कुठेतरी द्यायला हरकत नाही आहे, पण एकदा त्यांनी डी दिला होता तर मग भाईने बोल दिया तो बोल दिया, परत कसं घेणं हा त्यांच्याही मनाचा विषय झाला असेल. त्याच्यामुळे त्याच्यात बदल झाला नाही. पण त्यांनी आपल्याला संस्कृती समिती किंवा कल्चरल कमिटीसमोर जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणि ह्या काळात असेंब्लीमध्ये सुद्धा की तुम्ही जागतिक वारसा म्हणून करताय, पण गड किल्ल्यांना तुम्ही पुरेसा पैसा देताय का? तर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं की गड किल्ल्यांसाठी किती पैसा लागला तरी तो आम्ही कमी पडू देणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या 21 देशांची यादी आपल्या खिशात ठेवली होती असं सांगतात मला. तुम्ही याचे कमिटी मेंबर आहात, तिथं असं मतदान होणार आहे आणि तिथं तुम्ही आम्हाला मत दिलं पाहिजे. तर एवढी सर्वोच्च पातळीवरून आपल्या प्रश्नांची दखल घेतली गेली होती. आणि मग शेवटी आपण दिल्लीत ह्या 21 देशांच्या राजदूतांना आमंत्रित केलं एका छोट्या कॉन्क्लेव्हसाठी. तिथं आपण सगळी तांत्रिक सादरीकरणं त्यांना मांडली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना द्वारे संबोधित केलं आणि एका अर्थानं आपण त्यांना त्या दिवशी पटवलं. सांगितलं की यू नीड टू टॉक टू अवर एक्सपर्ट्स फ्रॉम अवर कंट्री. आता मतदानाला जेमतेम 15 दिवस उरलेले आणि आपला देश वगळता आपल्याला 20 देशाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधायचा होता. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि आपला जो पॅरिसचा दूतावास आहे आणि आपले जे प्रतिनिधी आहेत विशाल शर्मा, हिज एक्सलन्सी ॲम्बॅसेडर, त्यांच्या टीमनी हे अतिशय समर्थपणे घडवून आणलं. या सगळ्या देशातल्या जी एक्सपर्ट लोक होती त्यांच्याशी आपण आभासी पद्धतीनं बैठका घेतल्या. हे सगळे प्रस्ताव त्यांना समजावून सांगितले. शिखा जैन असतील, जान्हवी शर्मा असतील, डायरेक्टरेटमधली आमची टीम असेल, आमच्या सगळ्यांचा त्याच्यात सहभाग होता. आणि त्याच्यात आपण एक इमोशनल अपील ग्रीस या देशाला केलं की आपण सांस्कृतिक भाऊ आहोत, तुमची संस्कृती खूप थोर आहे, इतिहास घेऊन तुम्ही जगता आणि आमची परिस्थिती वेगळी नाही, तर हे नॉमिनेशन ग्रीसनी मांडावं असं एक भावनिक आवाहन आपण त्यांना केलं आणि ग्रीसने त्याला मंजुरी दिली. तर त्या दिवशी समितीत आपल्यासाठी जो प्रस्ताव मांडला होता तो ग्रीसनी मांडला. आता ह्याच्यात फक्त आणि फक्त एक तुर्कस्तान ह्या देशाच्या प्रतिनिधींनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. कारण तुम्हालाही माहिती आहेत, युद्धात जर का त्यांची ड्रोन्स पाकिस्तानच्या वतीनं आपल्यावरती येत असतील तर आपल्याला ते मत काय देणार आहेत. पण ह्या मतदानाच्या पूर्वसंध्येला परत एक डिप्लोमॅटिक डिनर आणि त्याच्यात एकदा खातं जमा होती. आपण शेवटी हलवून बघतो आहे की नाही मजबूत बसण्यापूर्वी. तर मतदानाला सामोरं जाण्याच्या आधी हे सगळे राजदूत, तर त्यात सुदैवानं तुर्कीच्या राजदूताने आपल्याला सांगितलं की तुमचा सन्मान राखण्यासाठी मी ॲबसेंट राहीन. म्हणजे दुसऱ्या दिवशी जे मतदान तुमच्या बाजूने झालं तर ते बिनविरोध होऊ शकेल आणि शत्रूसुद्धा आपल्या
मदतीला आपलं कारण तेवढं मोठं असेल तर धावून येतो, याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या दिवशी ते मतदान झालं, अर्थात आपलं मत आपल्याला होतंच, तर असं संपूर्णपणे बहुमतानं आपण निवडलं गेलो. नेक्स्ट प्लीज. ह्या सगळ्या एक्सपर्टशी संवाद साधताना सगळ्यात मजा काय आली असेल तर ते टंग ट्विस्टिंग करत छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वराज्य ह्या संकल्पना बोलण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या नॉमिनेशनमधलं सगळ्यात त्यांना अपिलिंग हे वाटलं होतं की 17व्या शतकात जगाच्या पाठीवरती असा कोणताही राजा नव्हता की ज्याने लोककल्याणाचा विचार करून स्वतःचं म्हणजे रयतेचं राज्य ही संकल्पना मांडली आणि राबवली. तर आत्तापर्यंत मी जे सांगतोय, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे काही नाही हो. हे छत्रपतींच्या विचारांनी केलं. ही छत्रपतींची पुण्याई होती ज्याच्यामुळे हे नॉमिनेशन आपल्याकडे चालून आलेलं आहे. हा विचार त्यांना पटला आहे. आणि अर्थात छत्रपतींची जी राजमुद्रा आहे, जी लोककल्याणासाठीच विराजते, त्या विचाराचा हा विजय होता. You have the floor for a brief 2 minutes statement. Thank you. Thank you, Mr. Chair. India thanks the World Heritage Committee and the advisory bodies on the inscription of the Maratha military landscapes of India on the World Heritage List under Agenda Item 8B.16. This is a historic day, not only for India, but especially for the Marathi people all over the world. The rich cultural heritage of the Marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community. The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the inimitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj, whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people. The permanent delegation of India to UNESCO thanks Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi, State Chief Minister, Shri Devendra Fadnavis, State Culture Minister, Shri Ashish Shellar, and the Union Culture Minister, Shri Gajendra Singh Shekhawat, officers of the Archaeological Survey of India, Ministry of External Affairs, and the government of the state of Maharashtra. I end with a Marathi phrase, Jai Bhavani, Jai Shivaji, Bharat Mata ki Jai. Thank you. आपल्याला दिसत आहेत नंतर अर्थात सगळीकडे उत्सव साजरा झाला, जागतिक वारसा मिळाला म्हणून. असा हा आपला 2021 ते 2020 हा 5 वर्षांचा प्रवास होता. आणि टप्पेही आपल्याला दिसत आहेत की कोणत्या टप्प्यांमध्ये हे मानांकन आपण खेचून आणलं. आता कन्क्लुडिंग ह्याच्यात मी एवढंच म्हणेन की हे सगळं घडून येण्यासाठी 4 स्ट्रॉंग पिलर्स, 4 स्तंभ लागतात. त्याच्यातला पहिला म्हणजे हे असं काहीतरी व्हावं ही तुम्हा सगळ्यांची इच्छा असावी लागते. स्ट्रॉंग विल पॉवर. राजस्थानमध्ये किल्ले आहेत, पण तिथं काही ते जागतिक वारसा आणि महाराणा प्रताप यांच्या नावाने राजकीय आंदोलनं झाली नाही आहेत. राजस्थानमधला जो किल्ल्यांचा पार्ट आहे तो खूप कमर्शियल आहे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे. तर ही मुळात तुमची सगळ्यांची इच्छा होती. तुमच्या इच्छेचं प्रस्तावात कन्व्हर्जन करणारी टेक्निकली साऊंड लोक तुमच्याकडे असायला हवी. ती सुदैवानं आत्ता होती आणि त्या टीमला मला लीड करता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. तिसरा जो मुख्य आधार आहे तो म्हणजे आपली ब्युरोक्रसी. संपूर्ण शासकीय व्यवस्था ज्यात IAS आणि IFS या सगळ्या लोकांचा खूप महत्त्वाचा रोल होता. जेव्हा टेक्निकली असं दिसत होतं की हे प्रस्ताव कुठेतरी डिरेल होत आहेत, बाजूला पडत आहेत, त्यावेळेस मला वाटतं बेस्ट ऑफ बेस्ट ब्युरोक्रसी जागतिक पातळीवरती जे काही करू शकते त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे नॉमिनेशन आहे. आणि ह्या पलीकडे जाऊन सगळ्यात मोठी राजकीय इच्छाशक्ती. मी कोणाचे प्रचाराचं भाषण करायला इथं उभा नाही आहे,
ज्या घटना घडल्या ती वस्तुस्थिती मी आज आपणासमोर मांडतोय. पहिला क्षण माननीय पंतप्रधानांनी 7 नॉमिनेशन्समधून जेव्हा ह्या नॉमिनेशनची निवड केली ती राजकीय इच्छाशक्ती. आणि स्थानिक पातळीवरती माननीय मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर आमचे शेलार साहेब असतील, मुनगंटीवार साहेब असतील, जे कोणी सांस्कृतिक मंत्री होते त्यांनी दाखवलेली इच्छाशक्ती, या 4 स्तंभांमुळे हा प्रवास यशस्वीरित्या 5 ते 6 वर्षाच्या कालखंडात आपण करू शकलो. आणि भविष्यातही अशी नॉमिनेशन्स संचालनालयाकडून करण्यात येतील. कातळ शिल्प एक ऑलरेडी ॲक्सेप्टेड आहे. सागरी किल्ल्यांचं एक नॉमिनेशन आपण तयार करतो आहे. लोणारचं आत्ता आपण बनवतो आहे. तर हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. जेवढं जमेल तेवढं आपण करू. आणि मला वाटतं युनेस्कोला थोड्या वेळापूर्वी पाटील साहेबांनी, विश्वास पाटील साहेबांनी इतकं कन्व्हिन्सिंगली सगळं चित्र उभं केलं होतं. आय विश त्यांना पाठवता आलं असतं. आपल्याला या सगळ्याची गरजच पडली नसती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.